आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज शिरूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड झाली आणि त्या निवडीमध्ये आज मितेश गादिया हे शिरूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि स्वीकृत नगरसेवकही या ठिकाणी आजच निवडले गेले। त्याच्यामध्ये राजेंद्र लोळगे, अमोल चव्हाण आणि अभिजित पाचरणे यांनाही पुन्हा स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळालेली आहे आणि याच्याच बातमीचा आढावा म्हणून आपण जे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आहेत मितेश गादिया यांच्याशीच जाणून घेणार आहोत। त्यांना आज काय वाटतंय? सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला सगळ्यात पहिले तर जनतेने नगरसेवक म्हणून निवडून दिले। त्याच्यानंतर मला या तालुक्याचे आमदार श्री माऊलीआबा खटके, माजी आमदार आपले आशुबापू पवार आणि माझे राजकीय गुरु जे आहेत श्री प्रकाश धारीवाल, या तिघांच्यामुळे मला आज उपनगराध्यक्षपदाची माझी निवड झाली। त्याबद्दल मी खूप आनंदी आहे। माझा पूर्ण परिवार पण खूप आनंदी आहे। तसेच ह्यापुढे मी आजपासून पूर्ण माझे 24 तास हे जनतेसाठी झोकून देणार आहे। सर्व गोरगरीब जनतेची कामे नक्कीच करणार आहे। आज खऱ्या अर्थाने घड्याळ आणि तुतारी एकत्र आली, विरोधात लढली होती, आता तुम्हाला एकत्र काम करायचंय? हो, नक्कीच आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करू। आम्ही आज घड्याळ आणि तुतारी एकत्र आहोत। त्याचबरोबर जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत 100% त्यांना पण न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करू। त्यांनाही बरोबर घेऊन आपण शिरूर नगरपालिकेचा विकास करू ही मी तुम्हाला ग्वाही देतो। आता तुम्ही पहिल्यांदाच नगरपालिकेवर आहे आणि उपनगराध्यक्ष, तर काय तुमच्या डोक्यात काय व्हिजन काय आहे शिरूर शहराचं? व्हिजन तर असं भरपूर आहे, फक्त अजून मला 1-2-3 दिवस द्या, मी त्याप्रमाणे पुढे माझं ॲक्शन प्लॅन नक्की तुम्हाला सांगेन। 2025 आणि 2026 लागोपाठ हे वर्ष आपल्यासाठी चांगलं साबित होते, याच्याबद्दल काय सांगणार? कारण पहिलं नगरसेवक त्याच्यानंतर उपनगराध्यक्ष। मी खरंच खूप स्वतःला भाग्यवान समजतो की माझा परिवार पण माझ्याबरोबर होता। प्रकाश शेठ सारखे यांनी पण मला आशीर्वाद दिला आहे, माऊली आबांनी पण मला आशीर्वाद दिला आहे, आशुबापूंनी पण आशीर्वाद दिला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जनतेने पण मला आशीर्वाद दिला आहे। आणि ह्याच जवळ मी 100% मी वयाच्या या 37व्या वर्षी पहिल्यांदा मी उपनगराध्यक्ष झालो। मी नक्कीच जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न करणार। सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तुम्ही स्ट्रगल केलेले, चांगले अवॉर्ड्स मिळालेले, कामाची दखल घेतलेली आहे देश पातळीवर। आता इथं काही करिश्मा नगरपालिकेमध्ये करणार का? नक्कीच ते पण सर्व जे माझे पत्रकार बंधू आहेत त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन ह्यापुढे नगरपालिकेमध्ये जे जे काम महत्त्वाचे करायचे ते तुमच्या सगळ्या सजेशननी, इथले जे प्रशासन आहे त्यांच्या सजेशननी नक्कीच आपण पूर्ण करू। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।